कोट प्लस शूज डायरेक्ट आयोजन टीमच्या वतीनं आयोजन मॅनेजमेंट टीमच्या वतीनंच डायरेक्ट त्या संघाला पॅनल्टी देण्यात येईल याची आपण नोंद घ्या. समोरच्या संघाच्या ऑब्जेक्शनची वाट पाहिली जाणार नाही कारण इथे नियम नेट आणि थेट निर्णय नेट आणि थेट घेतले जातात त्याची नोंद घ्या. जय मल्हार भाकरीच्या पाड्या संघाचे काही पाठीराखे या ठिकाणी आहेत. जगदीश दादा या व्यासपीठावरती या, आपलं मनापासून हार्दिक स्वागत. वाकस वरून काही मान्यवर या ठिकाणी आहेत, त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती. आता पोशीरवरून काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. खेळाडू कक्षासमोर खेळाडू ती लाईन क्रॉस करून जाणार नाहीत आणि तुमचे जेवढे पाठीराखे आहेत ना तेवढ्यांना वरती पाठवा, तुमच्या जवळ ठेवू नका. सूरज, शेवटचा अंतिम वॉर्निंग असेल, पॅव्हेलियन कक्षामध्ये एक पण पाठीराखा नसेल तुमचा. जर तिथे ऑब्जेक्शन आलं तर पॅनल्टी स्वीकारावी लागेल. स्टेजवरती पाठीमागे चेअर खुल्ल्या आहेत, चेअर भरपूर आहेत, तिथे बसून घ्या. चला मॅच ऑन गेम ऑन. लाऊड अपील, जवळपास 11 पैकी 9 खेळाडूंकडून लाऊड अपील कॉट बिहाइंड साठी. दीपेश मैदानाच्या आतमध्ये. अजय शिंगटे यांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती, त्यांचे हार्दिक स्वागत. सुमित गोमारे आपण यायचंय. सुमित परेजी कोलंबे दादा यांच्याकडून जो 500 रुपयाचा कॅश प्राईज आमच्याकडे पोहोचलाय, आपण ते घेऊन जायचे. सुमित गोमारे. गोलंदाज तयार. लोअर फुल टॉस होती, मोठी काढा लागलेली. लाऊड अपील आता लेग बिफोर द स्टंप साठी करण्यात आली होती. बरोबर चेंडू बॅटला ब्रश झालेला, तेच पंच निर्णय देत असताना फक्त सिंगल या बॉलवरती मिळते. टोटल जाऊन पोहोचले ती 1 या धावसंख्येवरती. आघाडीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. नितीन आबले आणि त्याच्या सोबतीनं नवनीत कांबरी. नवनीश आहेत त्याच्या सोबतीनं. पहिली सिंगल धाव पुस्तकावरती ऍड होते. दीपेश पुन्हा एकदा तयार. कमी गतीने टाकला, ऑन साइडला जरूर खेळून काढलेला. शॉर्ट स्क्वेअरला बीट करत डीप स्क्वेअर लेग सीमा पार चाललेला चेंडू. धावा मिळतात 4. आलाय चौकार. जो बार्शी आणि दिलीपजी विनविन यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. अजय दादा यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे, त्याला विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. चौकार आलेला 4च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 5 या धावसंख्येवरती. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दीपेश क्षीरसागर बॉलिंग करतात. 5 विकेट घेणारा गोलंदाज आहे. वेगवान चेंडू. ओ वेगवान फेकला होता चेंडू. त्यानंतर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न विकेट किपर निखिल यांच्या वतीनं होत होता. डॉट बॉल इथून आला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 5 या धावसंख्येवरती. दीपेश क्षीरसागर बॉलिंग करतात ओव्हर नंबर 1 मध्ये. कमी गतीने टाकलेला आता अवे फ्रॉम द बॉडी ठेवला, शरीरापासून दूर प्रॉपर वाईड लाईनला पकडून गोलंदाजी दीपेशच्या वतीनं. डॉट बॉल. भाकरीच्या पाड्याच्या क्रीडांगणावरती झालेल्या स्पर्धेमध्ये सरपंच चषकामध्ये या खेळाडूंना तब्बल 5 विकेट ऑल कंप्लीट केला. चला यानंतर पिंपलोली आणि धोत्रे दोन्ही संघ आपण तयार राहायचे. यानंतरची मॅच पिंपलोली आणि धोत्रे. वाईट साठी रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आलेला. त्या दरम्यान दत्तादा गायकवाड आणि पंढरी भुईर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचे. बॅटिंग टीमने रेफर करण्यात आलेला आहे. व्हाईट साठी पंचांना फेअर बॉल दिला होता, त्याच निर्णयाला चॅलेंज करण्यात आलेला. ऍक्शन रिप्ले फेअर बॉल हा पंचांचा इशारा आलेला आहे. डॉट बॉल. टीमची टोटल स्थिरावली आहे ती 5 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकामधील अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. जय हनुमान पोशीर बनाम सोहम 11 भाकरी सबाडा या दोन टीम मध्ये मॅच. लॉफ करायचा होता, एज लागलेली आहे, पाठीमागे पकडली जेल.
पहिला मोठा धक्का इथून बसलेला आहे. जय हनुमान. पोशीर संघाला फलंदाज परतलाय. बॅट्समन आउट. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होता. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 5 या धावसंख्येवरती. नुकताच श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त पोशीरकरांची मानाची पालखी आपण पाहिली. सर्व काही विक्रम मोडीत काढलेले आहेत या पोशीर गावानं. पालखीमध्ये जवळपास 11 तास 49 मिनिटं, जवळपास 11 तास 49 मिनिटं संपूर्ण गावभरती पालखीचं मिरवणूक सोहळा आपण पाहिला. आणि पोशीर गावाची मानाची पालखी अखेर बजरंगबली यांच्या जन्मोत्सव निमित्त जी मानाची पालखी आहे या गावाची, या गावाने ती साजरी केली. याच गावामध्ये आपण सातत्याने कबड्डीचा देखील संघ पाहिलेला. कबड्डीमध्ये देखील पटाईत आहेत हे सर्व खेळाडू आणि क्रिकेटमध्ये देखील सुसाट फॉर्ममध्ये सध्या तरी धावतात. कमी गतीनं सुरुवात केलेली. पहिलाच बॉल जर आपण पाहिला तर गती कमी होती पहिल्या चेंडूवरती. जवळपास 5 धावा. दीपेशचं आपण नुकताच कौतुक केलेलं, ज्याप्रमाणे त्याने षटक टाकलं होतं मागील स्पर्धेमध्ये त्यांच्या स्वतःच्या घरच्या क्रीडांगणावरती. 5 विकेट ऑल. लॉफ करतात. लॉंग ऑनला चेंडू. क्षेत्ररक्षक पोहोचतात. दीपेश इन ऍक्शन. चांगली फिल्डिंग दीपेशच्या वतीनं. फक्त सिंगल 1च्या मदतीनं टीमची टोटल आता जाऊन पोहोचलेली आहे 6 या धावसंख्येवरती. 6 धावा पुस्तकावरती. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. निखिल बॉलिंग करतात. सूरज कोंडिलकर नवीन फलंदाज आलेले आहेत. वाकसच्या क्रीडांगणावरती या संघानं प्रथम क्रमांक पटकावला आणि त्यानंतर अश्रू अनावर झाले होते सूरजला, कारण बऱ्याच वर्षांपासून जे स्वप्न संपूर्ण गावकऱ्यांचं होतं ते वाकसच्या क्रीडांगणावरती पूर्ण झालं. कमी गतीने टाकला. बॅकफुटला जात. एक्स्ट्रा कव्हरला सरळ पाठवला. स्क्वेअर ड्राईव्हचा फटका. सरळ सीमा पार. सिक्सर. थँक्यू डीजे. सुभाषजी मस्कर साहेब आणि विजयजी गोमारे साहेबांच्या वतीनं आयवा कॅशसाठी, प्रेक्षक कमाल कॅशसाठी स्मार्ट, पहिल्या 5 आयवा कॅशसाठी स्मार्ट वॉच देऊन त्या खेळाडूला सन्मानित करण्यात येणार आहे. खोलात होता चेंडू. सरळ ड्राईव्ह करत असताना व्ही मध्ये खेळतात. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक अक्षय इन ऍक्शन. फक्त सिंगल 1च्या मदतीने टीमची टोटल आता पुढे जाऊन पोहोचलेली आहे ती 13 या धावसंख्येवरती. धावसंख्या 13 धावा. 13. कमी गतीने टाकलाय. फ्रंट फुटला पुढे काढत ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. जवळपास 5 चेंडू आतापर्यंत निखिलने हाताळलेले आहेत आणि 5 मधून 3 तर व्हेरिएशनचे चेंडू टाकलेले आहेत. स्टार्टिंग एंडला नितीन बॅटिंग करतात. नितीन आबले आज ओपनर आलेला आहे. आणखीन काही चांगले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी आहे. हर्षद कांबरी जर उपस्थित झाला असेल तर हर्षदला विनंती यावं. आपण व्यासपीठावरती आपला मी स्वागत करत आहोत. रायगड भूषण पुरस्कृत हर्षद कांबरी जर उपस्थित असाल तर यावं आपण व्यासपीठावरती. आपला मी हार्दिक स्वागत करत आहोत. डॉट बॉल ओव्हर कंप्लीट. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 13 या धावसंख्येवरती. श्रीमान मंगेशजी विर्ले साहेब, महेशजी विर्ले साहेब यांचं नुकताच आगमन आपल्या या स्पर्धेच्या ठिकाणी होत आहे. त्यांना मी विनंती करत आहोत आपण व्यासपीठावरती यावं. आम्ही आपलं सहर्ष स्वागत करत आहोत.
धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावणं पोहोचलेली ती 13 या धावसंख्येवरती. संडे धमाका आपण एन्जॉय करत आहात. आज संपूर्ण बाकरीच्या पाड्या टीमचे समर्थक बऱ्याचशा संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. संकेत महाले देखील उपस्थित झालेले आहेत. संकेतनं 3 कस्टमरला तर घरी पाठवलं मॅच साठी. निलेश महाले पूर्ण दिवस ते दुकानामध्ये होते, त्या कारणास्तव त्यांच्याकडून 2-3 बॉल निसटले जरूर. एका कस्टमरला तर अर्धी दाढी करून परत पाठवला. क्रिकेटचा वेड मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला दिसून येत आहे. सर्व काही सांभाळून आपल्या खांद्यांवरती बरीचशी जबाबदारी या सर्व क्रिकेटपटूंवरती जरूर असते. आणि हेच ग्रामीण क्रिकेटचं वैशिष्ट्य आहेत. ना पैशासाठी ना अस्तित्वासाठी संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असतो तो आपल्या गावाच्या नावासाठी. वेगवान चेंडूची हाताळणी या ठिकाणी करत असताना सर शोल्डर वरती चेंडू आदळलेला आहे. आपण पाहतात मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंड वरती सूरज कोंडिलकर खेळतात. तयार हो. खोलवार टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा बॉलर्स बॅक ड्राईव्ह. महत्वपूर्ण पारितोषिक आहे गावदेवी कौलारी संघासाठी. श्रीमान नरेंद्रजी गोमारे साहेब यशस्वी पुरस्कर्ते म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांच्या वतीनं पारितोषिक आहे. पहिला किंवा दुसरा क्रमांक गावदेवी कौलारी संघाने जर पटकावला तब्बल 51,000 रुपयांचा कॅश प्राइज देऊन त्यांना सन्मानित करण्यात येईल. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक जर पटकावलं तब्बल एकविरा ट्रिप हे संपूर्ण टीमसाठी असणार आहे. आणि समालोचकांसाठी देखील संदीपजी गायकवाड सर यांच्या गुगल पे वरती दोघांना 500-500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे जर संघ क्वालिफाय झाला तर. जरी नाही झाला तरी सुद्धा दोन्ही समालोचकांना 500-500 रुपयांचं पारितोषिक देण्यात येणार आहे. धन्यवाद. टोटल ही जाऊन पोहोचलेली ती 14 या धावसंख्येवरती. 14 ऑन स्कोर कार्ड. तिसरं षटक. संकेत महाले यांचं नुकताच आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. 4 दिवसापूर्वी त्यांची अपॉइंटमेंट मी घेतली होती. आज गेलो होतो परंतु आकलून काढला. राऊंड द स्टम्प्स. होतं विकेटने बॉलिंग सुरू आहे. सरळ एक्स्ट्रा कव्हरला चेंडू दीपेशनं प्रभावित केलेला आहे. सूरज कोंडिलकर यांना मैदानाच्या आतमध्ये थांबणं गरजेचं आहे. अंतिम टप्प्यामध्ये मोठमोठे फटके सूरजच्या बॅटमधून आपण सातत्याने पाहिलेले आहेत. एकच जल्लोष झाला होता जय हनुमान पोशीर संघाचा वाकशा क्रीडांगणावरती. पहिला क्रमांक त्याने पटकावल्याच्या नंतर जे काय स्वप्न होतं त्या स्वप्नासाठी तुम्ही मेहनत करत आलेला आहात. आणि अखेर जेव्हा ते स्वप्न पूर्ण होतं तेव्हा आपोआपच आनंदाचे अश्रू तुमच्या बाहेर पडत असतात. तो क्षण जय हनुमान पोशीर संघाने एन्जॉय केला. दीपेशनं जबरदस्त बॉलिंग केलेली संपूर्ण मॅच मध्ये आतापर्यंत. थोडासा स्लाइडली ओव्हर पिच लॉंग ऑनला चेंडू. क्षेत्ररक्षक निलेश महाले इन ऍक्शन. फक्त सिंगल. टोटल जाऊन पोहोचलेली आहे ती 16 या धावसंख्येवरती. 16. शेवटचा अंतिम चेंडू बाकी राहतोय. पहिल्या षटकामध्ये दीपेशनं फक्त 5 दिला. या षटकामध्ये फक्त 3 दिलेला आहे. टोटली 8 आतापर्यंत आलेल्या दीपेशच्या विरोधामध्ये. वेगवान चेंडू टोएंडला लागला. जेलची शक्यता. पॅरल होती चेंडू. कॅच इथून निसटली आहे. 1 रन या बॉल वरती जरूर मिळते. ओव्हर कंप्लीट. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल जाऊन पोहोचलेली आहे ती 17 या धावसंख्येवरती. 1 गडी बाद 17. चला पिंपरोली संघ आणि धोत्रे संघ आपण आयोजक जयवंत हजार यांच्याशी संपर्क साधा लगेच. पिंपरोली संघ आणि धोत्रे संघ. चला जयवंत हजारे सर यांच्याशी लगेच संपर्क साधा. या आकाश शिंगे रुपेश कराले यांच्याशी संपर्क साधा. प्रियश जर पाहिलं गेलं सुंदर नियोजन आयोजन आपण पाहतो. मैदान बनवण्यासाठी घेतलेली मेहनत आपण याच मैदानावरती 2 स्पर्धा जरूर पाहिल्या. एक डेची स्पर्धा आम्ही पाहिली होती
अफाट मेहनत असते, कारण पावसाळ्यामध्ये इथे भात शेती होते आणि त्यानंतर मैदानावरती आपण पाहतोय गावामध्ये असलेले जे प्राणी आहेत, बैल आपण पाहतो, गाय बैल पाहायला गेलं, काही कंकडे म्हशी आहेत आणि या मैदानामध्ये येत असतात. खूप मोठे खड्डे होते, ते भरण्याचं काम आपण पाहतोय संदेश हजारे यांच्या टीमने केलं. खूप थोडंसं अवघड जबड होतं, त्याची लेवल चांगली केली आणि एक सुरेख मैदान, एक चांगलं वेळ गोलाकार मैदान पाहायला गेलं. चांगली मेहनत केल्यानंतर एक सुंदर मैदान या ठिकाणी बनवण्यात आलं आहे. अफलातून मेहनत, गेले कित्येक रात्र आम्ही पाहिलं. मी टॅरिसवरती चढायचो रात्री 2-2 अडीच वाजेपर्यंत. आम्ही जेव्हा पाण्यासाठी आम्ही टॅरिसवरती असायचो त्यावेळेस आम्ही पाहिलं गेलं आहे की इथे लाईट चालू असायच्या, गाड्या फिरायच्या, लेवलिंग केली, चांगलं विकेट बनवलं. अफलातून या ठिकाणी पाहतो आपण मेहनत त्यांच्या माध्यमातून घेण्यात आली आणि आज स्वर्गीय आर्यन स्मृती चषक 2025साठी हे मैदान रेडी झालं आहे. अफलातून विकेट आहे, चांगला क्रिकेट तुम्हा सर्वांना पाहावंच मिळणार. संदेशजी हजारे यांनी घेतलेली मेहनत आहे, आज या मेहनतीला खऱ्या अर्थाने यश या ठिकाणी येताना दिसतंय. चौथं षटक आता प्रगतीपथावरती लागलेलं आहे आणि चौथ्या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती सागर आलेत. सागर क्षीरसागर बॉलिंग मार्कवर. आतापर्यंत बनल्यात फक्त 17. 18 चेंडूमध्ये 17. चला फास्ट खेळा प्लीज कॅप्टन निखिल. चला थोडं फास्ट केला. चौथं षटक आता प्रगतीपथावरती लागते. चौथ्या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती सागर आलेत. स्ट्रायकिंग एंडला नवनीत. या दरम्यान पाहतो उल्हासजी धुले साहेब आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीने या ठिकाणी या स्पर्धेला खास करून शुभेच्छा देण्यासाठी मंगेशदादा मसने आपल्या मित्रपरिवारासोबत या ठिकाणी आले. दादांचं मनापासून हार्दिक स्वागत. या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने भेट देण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत. मी मान्यवरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. या मी विनंती करेल आपण जरा बसण्याची व्यवस्था आयोजकांनी मान्यवरांची या ठिकाणी घ्यायची खऱ्या अर्थाने पाहतोय. संदेश हजारे सर यांच्या पुढील कारकिर्दीसाठी, त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आणि त्यांनी केलेल्या आयोजनासाठी खास करून शुभेच्छा देण्यासाठी ह्या सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. आयवा कॅस्टसाठी देखील संधी निर्माण झाली होती. सुभाष मस्कर, विजयजी गोमारे साहेबांच्या वतीने जे स्मार्ट वॉच देऊन त्या खेळाडूला सन्मानित करणारे, प्रेक्षकाला सन्मानित करण्यात येणार होतं, तीच संधीतून दवडली आहे. आता फटकेबाजीला सुरुवात झालेली आहे. नितीनच्या बॅटमधून आणखीन एक मोठा फटका खेचलेला, स्कोअर लाईक सीमा पार, षटकार. एक्स्ट्रा कव्हरला स्क्वेअर कट करत असताना षटकार. बॅकफुटला जात हुक करत असताना डीप स्क्वेअर लेगच्या वरतून टोकलेला षटकार. दोन सलग षटकार. प्रियश एक मिनिट बघा, सर्व मंगेश दादा आणि धुले परिवारातर्फे आपण पाहतो दादांचं एक मिनिट फक्त कॅमेरा थोडंसं इकडे घ्या, कारण या स्पर्धेला भेट देण्यासाठी आपण पाहतो दादा या ठिकाणी आलेत आणि आयोजकांना दादांच्या वतीने शुभेच्छा या ठिकाणी देण्यात येत आहेत. एक सुंदर नियोजन, चांगली स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून सुंदर नियोजन आणि नियोजनासाठी भेट देण्यासाठी दादा या ठिकाणी आलेत आणि खऱ्या अर्थाने ओके तर थँक्यू, धन्यवाद. मान्यवरांना विनंती करतो आपण जरूर या ठिकाणी बसून घ्यायचे. धावा पुस्तकावरती धावा संख्या जाऊन पोहोचलेली ती आतापर्यंत 32 या धावा संख्येवरती. नितीनच्या बॅटमधून 2 षटकार जरूर आल्यात. आता सूरज आता स्ट्रायकिंग एंडला मैदानाच्या आतमध्ये सागरच्या विरोधामध्ये आक्रमण. सागर पुन्हा एकदा थांबतोय.
वेगवान चेंडू, पॉज अँड एक्झिक्यूट फटका. सूरज कोंडिलकरचा बरोबर काउफेसच्या वरतून टोकलेला आणखीन एक विध्वंसक षटकार. थँक्यू सो मच. 3 ओव्हरमध्ये 17, चौथ्या षटकामध्ये आक्रमण. आतापर्यंत 3 षटकार आलेले आहेत. धावसंख्या 38. या धावसंख्येवरती आतापर्यंत या ओव्हरमध्ये 21 वसूल केल्यात. लॉफ करतात, हवे ते चेंडू, क्षेत्ररक्षक बनतील दर्शक, बॉल सीमा पार, सलगचा दुसरा 2 इन अ रो, बिग हिट सिक्सर. थँक्यू. या ठिकाणी सुरेशजी माली साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. सुरेशजी माली साहेबांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती. खास करून आपण राम दरबार पाहणार आहोत मित्रांनो. सुरेशजी माली यांच्या वतीने कोल्हारा गावातून रथयात्रा निघणार आहे, ती आपल्या लक्ष्मी कॅस्ट्रोला परत राम दरबार पाहणार आहोत. त्याचे संयोजक आयोजक सुरेशजी माली साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. जरूर त्या रथयात्रेमध्ये तुम्ही सर्वांनी सहभाग व्हावे, कारण कोल्हाऱ्यामधून ती रथयात्रा आपण पाहणार आहोत. सुरेशजी माली सर या ठिकाणी उपस्थित आहेत. शालिक हजारे दादा या, दादांनाही मनापासून विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचे. आणखीन एक षटकार जर आला तर विशालजी कांबरे यांच्या वतीनं 2000 रुपयांचा पारितोषिक आहे सूरज कोंडिलकर यांच्यासाठी. धावसंख्या 44. या धावसंख्येवरती शेवटचा अंतिम चेंडू बाकी राहतोय. चांगल्याशा धावा वसूल केलेल्या 3 ओव्हरमध्ये फक्त 17 होत्या. असं वाटलं की कुठेतरी सोहम 11 भाकरीचा बाडा संघ नक्कीच आपण पाहता तर कमी धावसंख्येपर्यंत रोखू शकेल, परंतु सूरज कोंडिलकरचे हल्ले, त्यानंतर नितीन आबलेचे हल्ले, आणखीन एक जितका उंच तितका लांब मारलेला हाय अँड षटका डोकलेला. सूरज कोंडिलकरचा फटका सरळ सीमा पार, सलगचा तिसरा षटकार. थँक्यू साहिल. प्रियश, षटकार तर जरूर येतात, पण प्रेक्षकांची सुवर्ण संधी आहे. विजयजी गोमारे आणि आमचे सुभाषजी मस्कर यांच्या माध्यमातून पहिला झाला, एक दिवा रॉश होता तो झाला प्रेक्षक. अजूनही 5 प्रेक्षक आहेत, त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. आयवा झेलसाठी विजयजी गोमारे आणि त्याचं सुभाषजी मस्कर यांच्याकडून स्मार्ट वॉच आहे. मित्रांनो, दूरवर उभा राहू नका, रेलिंगला जास्त जोर देऊ नका. जोर देत बसला तर झेल तुमच्याकडून पकडता येणार नाहीये. रेलिंगपासून थोडं दूर राहा आणि जरूर आयवा झेल पकडा. या स्पर्धेमध्ये असलेला स्मार्ट वॉच तुम्हाला भेटेल. आता काही प्रेक्षक आहेत प्रियश, त्यांना माहिती आहे हा फलंदाज कुठे मारणार आहे, बरोबर तिथेच थांबतात. पण सूरज कोंडिलकर हुशार आहे, त्यांनी गावातली पोरं सर्व आणलेत, ठिकठिकाणी उभे केलेत, पण तो त्यांच्याकडे बॉल मारतच नाहीये. हां, ते बाकी सगळे स्टेजवरती, ते सांगतो ना, ते स्टेजवरती येऊन मारतो तिकडे. हां, त्यांना माहिती आहे लांब लांब मारतो, तेवढा लांब अजून आलाच नाही फटका. जरूर दत्तादा गायकवाड उपस्थित आहेत, मॅचचा आनंद घेतात. आज या स्पर्धेच्या माध्यमातून जोही प्रेक्षक मायबाप राजा या ठिकाणी उपस्थित आहेत, दूरवरून पाहुणा या ठिकाणी जरूर आमचे मान्यवर या ठिकाणी आलेत. दुलेदादा जरूर आपलं मनापासून धन्यवाद, कारण या स्पर्धेमध्ये शंकर हिलाल द मास्टर माइंड फलंदाज या ठिकाणी उपस्थित आहे या व्यासपीठावरती. गणेश गवले या व्यासपीठावरती. हवे ते चेंडू, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, दीपेशनं पकडली आहे झेल. हा फलंदाजीतून बाद होतो. दुसरा मोठा धक्का बसलेला जवानमन पोशीर संघाला. नितीन आबळे मैदानाच्या बाहेर परततोय. बॅट्समन आउट. धन्यवाद धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहित जोशी मैदानाच्या आतमध्ये उपस्थित होतोय. जेव्हा जेव्हा संघ संकटामध्ये असतो, संकट मोचक म्हणून कामगिरी रोहितची राहिलेली आहे. छोटा पॅकेट और बडा धमाका. धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती आतापर्यंत 50 या धावसंख्येवरती.
नितीननं भरपूर चेंडू फेस केले परंतु 2 महत्वपूर्ण षटकार त्याच्या बॅटमधून जरूर आलेले आहेत. अक्षय तयार, अंतिम षटक कमी गतीने टाकला ऑन साइडला. जेलची पुन्हा एकदा शक्यता. विकेट किपर निखिल इन ऍक्शन. शेवटला चेंडू निसटला त्याच्या हातामधून. सिंगल या बॉलवरती 51 वरती जाऊन पोहोचलेला सोहम 11 जय मल्हार भाकरीचा बाडा संघ. अंतिमचे 4 बॉल आता बाकी राहिलेले आहेत. पाहूयात सूरज कोंडिलकर यांच्याकडे किती चेंडू मिळतात, किती चेंडू ते फेस करतात. आयवा कॅच, प्रेक्षक कमाल कॅच साठी सुभाषजी मस्कर, विजयजी गोमारे साहेबांच्या वतीनं स्मार्ट वॉच देऊन त्या लकी प्रेक्षकाला सन्मानित करण्यात येणार आहे. पहिलं गोलंदाज तयार. फुलटॉस आहे, सरळ खेळतात. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मधून बरोबर काव फेजलं. हो, गुड फिल्डिंग. दीपेश होते इन ऍक्शन. दीपेशनं आज जवळपास मैदान गाजवलेलं आहे. बॉलिंग करत असताना जबरदस्त 2 षटकांची गोलंदाजी आणि त्यानंतर फिल्डिंग करत असताना एक महत्वपूर्ण झेल. आता देखील सुंदर फिल्डिंग. आईज ऑन सूरज कोंडिलकर. सूरज कोंडिलकर यांच्यावरती आता संपूर्ण पोशी टीमच्या पाठीराख्यांचा नजरा खेळलेला असणार आहेत. धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 53. चेक शेवटचे 3 बॉलचा खेळ बाकी राहतोय. सतीश जाधव सर या आपल्या सर्व कार्यकर्त्यासोबत आपण व्यासपीठावरती यायचे. आपल्या मनापासून हार्दिक स्वागत. ते एक सुंदर आयोजक आहेत. अनेक त्यांच्या वतीने कार्यक्रम आयोजित केले जातात. या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रिय छोटं मैदान आहे आणि छोट्या मैदानाचा भरपूर समाचार आपण पाहतो. गोलंदाजचं या ठिकाणी फलंदाजच्या माध्यमातून केलं जात आहे. एक अर्धशतक जरूर आपण सुमितच्या बॅटमधून पाहिलं गेलं, पण सुवर्ण संधी असेल या स्पर्धेमध्ये. आज रात्रभर जो सर्वाधिक जास्त स्कोर मारेल त्या फलंदाजाला 2000 रुपये नेरल मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल जे 11 तारखेला ओपनिंग होणार आहेत त्यांच्या माध्यमातून हा पारितोषिक आहे. सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज त्यालाही आहे आणि सर्वाधिक स्कोर मारणारा संघ त्याच्यासाठी आपण पाहतो पारितोषिक या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. खोलत चेंडू. ओ, कॅच ड्रॉप झालेली आहे. पाठीमागे निघाला चेंडू. कॉल सेकंडचा. रोहितच्या जवळपास 2.5 पूर्ण झाल्या. 2 धावा या बॉलवरती मिळतात. संघाची धावा संख्या ही पुढे जाऊन पोहोचलेली आहे 61 या धावा संख्येवरती. 3 ओव्हरमध्ये 17 होत्या. 4थ्या ओव्हर पासून केलेलं आक्रमण. शेवटचा बॉल आता बाकी राहतोय. सर्वाधिक धावसंख्या जो संघ बनवेल या संपूर्ण रात्रीमध्ये त्यांच्यासाठी देखील नेरल मल्टी स्पेशालिस्ट अँड क्रिटिकल हॉस्पिटल यांच्या वतीनं 2000 पारितोषिक आहे. एज जेलची शक्यता. विकेट किपर इन ऍक्शन. निखिलनं पकडली झेल. अखेर सूरज कोंडिलकर यांच्या देखील पारीचा होता अंत. अंतिम चेंडूचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि या पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावा बनवलेल्या आहेत. जे अनुमान पोशीर संघानं 61 धावा विजयासाठी 62 धावसंख्येचं टार्गेट इथून ठेवण्यात आलेलं आहे. सोहम 11 जय मल्हार भाकरीचा बाडा टीमचा अगेन्स्ट. षटकार तितकेसे लांब नाही आहेत, तितकेसे जवळ नाही आहेत. म्हणजे मजा येणाऱ्या सेकंड इनिंग मध्ये देखील 62चं टार्गेट चेस करण्यासाठी निलेश माळे आणि त्यांची संपूर्ण टीम, त्यांची संपूर्ण कंपनी आज मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसून येणार आहे. 30 बॉल मध्ये 62 धावा. चेस होतील की डिफेंड होतील तत्पूर्वी नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आपण जाऊयात. नेक्स्ट मॅच शुभ्रनिधी 11 जे गणेश पिंपरोली संघ विपक्ष ब्रदर्स धोत्रे या दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेच यायचे. चला, ब्रदर्स 11 धोत्रे आणि शुभ्रनिधी 11 पिंपरोली संघ कॅप्टन आपण या ठिकाणी यायचे. मी दत्ता गायकवाड यांना विनंती करतो या. काऊ मिल्क फॅक्टरी ओनर. चला, आपल्या शुभ असते टॉस या ठिकाणी केला जाईल. तर दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस साठी या ठिकाणी यायचे लगेच. ब्रदर्स या, कॅप्टन या. आज जरूर दत्तादा गायकवाड काऊ मिल्क फॅक्टरी ओनर
चला शुभ्रा निधी पिंपलोली संघ मिडल इनिंगला टॉस व्हायला पाहिजे हे आपण वारंवार सांगतो. आपण कॉल केला होता या अगोदरी लगेच टॉससाठी यायचे कारण पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. चला तर जे 12 वर्षाखालील जे प्रेक्षक असणार आहेत त्यांच्यासाठी शेवटच्या रात्री लकी ड्रॉ असणार आहे. त्या लकी ड्रॉमध्ये आपण पाहतोय सायकल असणार आहे. ती सायकल या ठिकाणी आहे. जरा जे 12 वर्षाखालील जे प्रेक्षक आहेत ते या ठिकाणी असतील त्यांनी जरूर नावं या ठिकाणी द्यायची आहेत. चला टॉस या ठिकाणी केला जातोय. दत्तादा गायकवाड यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला गेलाय. चला निलेश या चला लगेच. शुभ्रा निधी 11 जगनेश पिंपलोली संघ टॉस या ठिकाणी प्राप्त केला. डिसिजन लगेच त्यांचा येईल आमच्यासोबत जोडला जाईल. चेंडू इथे चॉईस होतील कारण आकाश गवली अर्थात बाबू ते आज चेंडू पुरवण्याचं काम या ठिकाणी करतात. मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल. चला लगेच. आणि दोन्ही संघाचे कॅप्टन रुपेश करले यांच्याशी लगेच संपर्क साधा. जोपर्यंत खर्च पाणी जमा होत नाही तोपर्यंत मॅचला सुरुवात होणार नाही. काजू बदाम पुराना जमाना हो गया. काजू बदामवरून एक गोष्ट आठवते दादा. काजू बदामाचं नाव कोण काढत नाही. टी व्हीवरती काजू बदामाची किंमत विमलला गेलेली आहे. हां अक्षय शाहरुख सलमान हे सुद्धा आपण पाहतोय गुटख्याची ॲड करत आहेत. बरोबर आहे ना. हां आपला जगूदादा पण काय बोलतो जंगली रमी पे आओ. म्हणजे आजकालची पिढी आहे ना क्रिकेटमध्ये आहे ती योग्य आहे पण काही जण जंगली रमीवरती एवढ्या बरबाद झालेत जंगली रमीवरती एवढ्या बरबाद झालेत का त्यांचे घरदार आहेत ना आज गिरवी आहेत. त्याच्यामुळे या रमीपासून मित्रांनो दूर राहा. विमलपासून तर दूरच राहा. विमल म्हणजे गुटखा ज्याच्या बायकोचं नाव विमल असेल तिच्यापासून दूर जाऊ नका. हां तर तिच्यापासून दूर जातील. हिलाल साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. ना बरोबर आहे ना. हा संदेश विमल गुटख्यापासून दूर राहा सांगितलं आपण. शरीराला हानिकारक आहे ते. चला 62चं टार्गेट इथून ठेवण्यात आलेलं. जशी मॅचला सुरुवात होईल आपण करूयात. कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन ऐकूयात. आवाज महागुरु संदीपजी गायकवाड यांचा. धन्यवाद. मंगेश कोंडिलकर विलासजी या ठिकाणी उपस्थित झालेत मला धन्यवाद. महेश कोंडिलकर महेश आम्ही फक्त सूचना करायचं काम करतोय बाकी त्याच्या हातात आहे.
हा इलाल साहेब, आम्ही फक्त सांगण्याचं काम करू. तर जरूर पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत या ठिकाणी केलं जाणार आहे. टार्गेट 62च आहे. आकाश जाधव यांच्या वतीनं निखिलसाठी पारितोषिक आहे. षटकार हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिकसाठी 1,000 रुपयांचं पारितोषिक आहे. सूरज कोंडिलकर बॉलिंग करतात ओव्हर नंबर 1 मध्ये. नुकताच आपण पाहतात सूरजजी गोडविंदे यांचं सुद्धा आगमन या ठिकाणी होत आहे. युवा उद्योजक सूरजजी गोडविंदे यांचं आगमन आणि फाटका सरळ चालला सीमा पार. निलेश महालेचा बाउंड्रीच्या बाहेर टोकलाय खणखणीत षटकार. बाकरीच्या बड्या संघासाठी सूरज गोडविंदे यांच्याकडून 3,000 आहेत. कारण आमचे जवळचे मित्र आहेत. लाखों के बस्ती में करोड़ की उल्हान करने वाले हमारे दोस्त सूरज कोंडिलकर, या सूरज गोडविंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. मनापासून धन्यवाद सूरज. आता बसा. निलेशने 3 षटकार मारले तर जितू याच्याकडून 351 रोख. पंच ऑब्जेक्शन घेण्यात आलेलं आहे गोलंदाजीच्या शैलीवरती. तर तिसऱ्या पंचांना मैदानाच्या आतमध्ये जावं लागणार आहे. चला, टेक्निकल रूम मध्ये चेक करण्याची अनुमती पंचांकडून देण्यात आलेली आहे. नो बॉल हा पंचांचा इशारा येत असताना आणि नो बॉल वरती टोकलेला षटकार. बघा, आपण ज्यावेळी लॉट्स पाडले होते त्यावेळी सूचना केली होती का थ्रो गोलंदाज स्पर्धेतून बाद केलं जाईल. त्याला या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी करता येणार नाही आहे. आणि त्या गोलंदाजावरती तो नो चेंडू असेल त्याच्यावरती त्या धावा असतील त्या धावाच मोजल्या जातील. फक्त कोणत्या प्रकारची पॅनल्टी नाही आहे. तो नो चेंडू आणि त्याच्यावरती आलेल्या धावा असतील त्याच धावा मोजल्या जातील. फ्री हिट
बॉल इथून आता सुवर्ण संधी आलेली निलेश महाळे यांच्यासाठी. तब्बल 7 धावा या चेंडूवरती मिळत आहेत आणि धावा संख्या ही जाऊन पोहोचलेली आहे ती 8 वरती. 62चं टार्गेट आहे. करूयात आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन करूयात. ऐकूयात आवाज संदीपजी गायकवाड सर यांचा. इथे पाहतो चांगला चेंडू पाहिला गेला. प्रियेश पाहतो आपण पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी जे बात करण्यात आलं होतं. त्यानंतर नवीन गोलंदाज आपण पाहतोय यश विरले याच्यावरती मदार असेल. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत. चांगला चेंडू बघा. विजय शंकर याला एकदा गोलंदाजी दिली होती भुवनेश्वर इंजर्ड झाल्यानंतर आणि त्यानंतर त्यांनी विकेट घेतला होता आणि तिथून मॅच फिरली होती आपण पाहिलं होतं वनडेला. आणि इथे संधी भेटली यशला. त्यांनी चांगले चेंडू आत्ता परत फेकलेत. 4 चेंडू झालेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. गोलंदाज राऊंड ऑफ विकेट. पुन्हा एकदा डॉक्स मध्ये आले. आपण पाहतोय काही ना विचित्र घडत असतंय. फुल्लेंचा चेंडू फुलटा चेंडू शतरक्षक त्या ठिकाणी चेंडू बरोबर कबड्डी खेळत बसला. चेंडू वन बाउंस सीमारेषा पार. रस मिळतील 4. इथे आला चौकार. ठोक डिजे. थँक्यू. या ठिकाणी आपण पाहतो गंगानगर मधील 18 बिल्डिंग 16 बंगला या परिसराचे अध्यक्ष मयूरजी कांबरी सर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. या दरम्यान पाहतो पंचांच्या हात समांतर धावसंख्या जोडली जाईल स्कोर कार्ड वरती यावांतर. एका धाब्याने स्कोर कार्ड आपण पाहतो. आमचे नवनाथ मित्र आम्हाला सांगतात 13 धावा धावफलकावरती आहेत. चांगला फटका आपण पाहतोय. मिड ऑर्डर मध्ये सूरज कोंडिलकर त्या ठिकाणी तैनात. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी समाप्त होत आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13 या आकड्यावरती. अजूनही 24 चेंडू आणि विजयासाठी 49 धावांची गरज आहे. 24 चेंडू 49 धावांची गरज. यानंतर शुभ्रा निधी 11 पिंपलोली विपक्ष ब्रदर जोत्रे दोन्ही संघाचे कॅप्टन आपण जरूर आयोजकांशी संपर्क साधा. स्पर्धेमध्ये पाहिलं गेलं 2 प्रकारचे मालिकावीर आहे. एकीकडे आपण पाहिलं 2 व्हीलर आणि दुसरीकडे LED आहे. आकाश गवली आपण जयवंत हजारे यांच्याशी संपर्क साधा. अजय शिंगटे दादा या आपण व्यासपीठावरती या. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये LED आहे मालिकावीरसाठी. मालिकावीर 2 आहेत मित्रांनो. एक ग्रामीण एक ओपन. म्हणजे ओपनचे जे बाहेरचे संघ असतील त्यांना जर मालिकावीर बाईक गेली तर आमच्या ग्रामीणमधील जो टॉप असेल खेळाडू त्याला ती LED भेटेल. या बाईक ग्रामीणला गेली तर ती बाहेरचे संघ असतील त्यांना ती LED असेल. म्हणजे नाराज कोण होणार नाही म्हणणार. म्हणणार मला वाटतं तर बाईक लागते आम्हाला बाहेर जायला. पण आज काय घडलं काय माहिती. इथे सुरेख फटका. कव्हर पॉइंट मध्ये चेंडू काढला. 1 बाउंड चेंडू होतो सीमारेषे पलीकडे. रन मिळतील 4. इथे आला चौकार. आता 1 बाउंस चेंडू पकडला तर काय नाही. हा जरूर आपण पाहतोय पाहुण्यांचं आपण स्वागत या ठिकाणी मधल्या विनिंग मध्ये जरूर करणार आहोत. 18 बिल्डिंग 16 बंगला सोसायटी गंगानगरचे अध्यक्ष मयूर कांबरी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत.
विलाजी विर्ले या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे मनापासून हार्दिक स्वागत या आपण व्यासपीठावरती. इथे कमबॅक करणारा चेंडू अफलातून गोलंदाजी मार्क वरती रोहित, ज्याला वाकसच्या मैदानावरती खऱ्या अर्थाने मॅन ऑफ द बेस्ट बॉलरचा किताब देण्यात आला होता तो रोहित. इथे थोडासा शॉट होता, चेंडू फेकला बॅकवर्ड स्क्वेअर इजर मध्ये, चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषा पार, वन बाउन्स होतो फरार, रन्स मिळतील 4. इथे आला स्वर्गीय आर्य स्मृती चषक 2025 चा बेहतरीन चौकार. थँक्यू डीजे मास्टर, धन्यवाद डीजे. इथे जे मालिकावीर आहे, उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, सुपर 6 परत, म्हणजे पहिले 3 सामने क्वालिफायचे असतील आणि सुपर 6चा एक मॅच, असे 4 मॅचमध्ये ज्याचे गुण जास्त असेल, ज्याचे पॉईंट जास्त असेल, तो मालिकावीरचा किताब जिंकेल. जी टॉप 3 मध्ये जे 3 संघ जातील तिथे जी सेमीफायनल एकाला बाय दिली जाते. तिथे सुपर 6 मध्ये आपण पाहतोय 3 मॅचेस जरूर होतात, पण तिथे एक बाय दिली जाते, त्याच्यामुळे तो गुण आपण पाहतो मागे पुढे होतात. पण त्याच्यामुळे आपण ती सेमीफायनलला फायनल त्या ठिकाणी ते पॉईंट मोजले जाणार नाहीत. सुपर 6 परत आपण पाहतो मॅचेस पहिले जातील. मेडिकल किट असेल तर जरूर त्यांना पोचवा, गरज असेल तर. आज डॉक्टर कोण जाईल, कारण डॉक्टर कोण गेला का तर माझ्या तोंडातून वेगळंच नाव निघतो, त्याच्यामुळे कोण तयार होत नसतो. हां, आता डॉक्टर कोण जाईल ना आज, प्लीज संदेश सर मेडिकल किट पोचवा, मेडिकल किट पोचवा जरा मैदानात. डॉक्टर मंदार राणे जाऊन दे. नाही ते कसं आहे, आता मंदार माझा मित्र आहे ना, तर डॉक्टर चड्डा बोलतो मी, कारण भारतीय संघाचा फिजिओथेरपी होता डॉक्टर चड्डा, त्याच्यामुळे मी प्रत्येकाला जे डॉक्टर जातात त्यांना चड्डा बोलत असतो. म्हणून मंदार राणे माझा मित्र आहे, त्याच्यामुळे त्याला डॉक्टर चड्डा बोलू शकत नाही मी. अफलातून बघा, अफाट गर्दी आहे. जे प्रेक्षक मायबाप या ठिकाणी बहुसंख्येने उभे आहेत आणि त्यांना विनंती करतो, बघा या व्यासपीठावरती चेअर खाली आहेत आमच्या, या व्यासपीठावरती मैदानावरती आलात, मैदानाची शोभा वाढवली, आता आमच्या व्यासपीठावरती आहे ना, व्यासपीठाची शोभा वाढवा. आपलं मनापासून हार्दिक स्वागत या ठिकाणी पाहतोय. गुरुनाथ शिंगटे दादा बसलेत का, गुरुनाथ दादा शिंगटे कुठे बसलेत? हां हां, आज त्यांच्या नावाने संघ आपण पाहतोय, सोहमच्या नावाने संघ या ठिकाणी खेळतोय. दादा बोल, बंद बोल. थँक्यू डीजे मास्टर, थँक्यू. आमचे परम मित्र नरेशजी शेलके, तेही या मॅचचा आनंद या ठिकाणी घेतात, त्यांना विनंती करतो या पण व्यासपीठावरती आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून हार्दिक स्वागत. क्रिकेट म्हटलं गेलं तर क्रिकेटला आपण नेहमीच प्राधान्य देणार आणि खऱ्या अर्थाने रायगडमधून खेळण्यासाठी जे लेदरमध्ये जेव्हा कोण वरत असतं नव्हता, अर्ज भरपूर आहे, आणि त्यावेळीच नरेश शेलके लेदरचा क्रिकेट चांगला खेळायचे, ते या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचंही विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. रोहित पुन्हा एकदा तयार झाला गोलंदाजी मार्कवरती, निखिल आहे स्ट्राईकला. इथे पाहतोय जरूर आवाज दुनला गेला होता, बॅटला जरूर स्पर्श झालाय, बॅट इनर्जी आपण पाहिली गेली. एक धाव या दरम्यान पाहतोय. अजय दादा एलईडी काढून आपण लावायची का तिथे, इथे बसून, इथे जे प्रेक्षक आहेत ना त्यांच्या समोर आपण लावून टाकू. आपण सुभाष दादा मस्कर आणि विजय दादा गोमारे यांच्या माध्यमातून आई वाजेल, पकडा झेल,
नाही, आयवा झेल पकडत नाहीये. चेंडू आउट ऑफ पार्क. बिग हिट 7 धाव्यांसाठी आलाय. हा धावांचा पाठलाग करत असताना षटकार. थँक्यू. बघा दीपेशचे वडील आमचे दादा या ठिकाणी आहेत. तर आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचली स्कोर कार्ड वरती 28. 18 चेंडू आणि 34 धावांची गरज. आमचे माऊली ज्ञानेश्वर आजारे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यानंतर माऊली मधुकर पाटील आणि त्याचबरोबर देवा या ठिकाणी उपस्थित झालाय. त्याचंही मनापासून हार्दिक स्वागत. धावसंख्या आपण पाहतो 18 चेंडू विजयासाठी अजूनही गरज आहे 34 या धावसंख्येची. पंचाचे 2 हात धरती समांतर. गुरुदादा धावसंख्या घेतली जाईल. अवांतरचा स्कोर आहे गुरुदादा, काही टेन्शन घेऊ नका. इथे सुरेख घुटना टेक और स्माइल के साथ षटकार देख लाजवाब आउट ऑफ पार्क. काय चेंडू होता, समोर भेटला, घुटना टेकला, चेंडू पाठवला वाईडिश लॉंगांच्या डोक्यावरून सीमारेषा पार. या स्पर्धेचा आलेला बेहतरीन षटकार. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. इथे प्रयत्न फसला गेलाय. इथे चांगला झेल या ठिकाणी पकडला गेलाय. जीवन यांनी टाकलेलं हे षटक होतं. कल्पेश कोंडिलकर अफलातून झेल पाहायला गेला. फलंदाज बाद. षटकार लगावल्यानंतर लगेच तंबूचा रस्ता दाखवला या ठिकाणी फलंदाज निखिलला. एवढा वेळ नाहीये आपल्याकडे. 30 सेकंदचा अवधी दिलाय. 30 सेकंद मध्ये आपल्याला ती लाईन क्रॉस करून मैदानात जायचंय. थँक्यू जीवनचा पुढचा चेंडू आपण पाहतो. गोलंदाजी मार्क वरती जीवन तयार झालाय पंचांच्या उजव्या साईडने. समोर वन डाऊनला गेलेला फलंदाज अक्षय. चांगला चेंडू जीवन कमबॅक करून देणार का संघासाठी. 18 चेंडू 34 धावांची गरज असताना तिथे पहिला चेंडू होती निखिलने षटकार ठोकला होता. त्यानंतर पहिलं विकेटचं पतन झालं. जीवन तयार. इथे उर्फी चेंडू समोर आहे. चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खालेला. कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. चांगला झेल पकडला या ठिकाणी यशने. ज्याने जे सूरज कोंडिलकरने टाकलेलं षटक अर्धवट होतं ते पूर्ण केलं. आणि तिथे आपण पाहतोय हा फलंदाज यश क्षेत्ररक्षक यश चांगली कामगिरी करताना अक्षयला माघारी पाठवलाय. नवीन फलंदाज आदित्य आपण पाहतो मैदानात रवाना झालाय.
चांगला चेंडू कमबॅक करणारी गोलंदाजी. पहिला चेंडू पाहिला गेला, तिथे एक षटकार होता. त्यानंतर पाहिलं गेले अफलातून गोलंदाजी. लगातार चेंडू डॉट टाकत असताना संघाला गरज आहे अशा चेंडूची, ते चेंडू या ठिकाणी फेकले जातात. या दरम्यान विष्णुदादा कांबळे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचंही व्यासपीठावरती मनापासून हार्दिक स्वागत करूया. या दरम्यान पंचांचे हात झाले होते मैदानात समांतर. धावसंख्या जोडली जाईल एक अवांतर. अफलातून पाहतोय, कमबॅक केलंय जीवनने. इथे चांगला चेंडू समोर फेकलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचला. जरूर एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न जरूर आदित्य करण्याचा प्रयत्न करत होता, थांबवलं निलेशने. षटक या ठिकाणी समाप्त झालाय. आता 12 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतो 12 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे 25 या आकड्याची. 12 चेंडू आणि 25 धावांची गरज. डिंग ब्रेक्स आहे, थोडं वेळ आपल्याला या ठिकाणी भेटले जरूर डिंग ब्रेक्समध्ये. तो दरम्यान आपण थोडंसं मान सन्मान या ठिकाणी करून घेऊया. जरूर या स्पर्धेसाठी आपण पाहतोय मालिकावीरसाठी जी टीव्ही आहे ती अजयजी शिंगटे साहेब यांच्या माध्यमातून युवा उद्योजक त्यांच्याकडून, त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाजासाठी सायकल आहे महेंद्र हजारे, उत्कृष्ट गोलंदाजासाठी सायकल आहे प्रदीप गायकवाड आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी जी सायकल आहे ती समीरजी मिनमिने यांच्याकडून. इतर बक्षिसे कूलर आपण पाहतोय. वॉच संतोषजी इसालगे यांच्याकडून जो पहिला वॉच आपण होता स्वर्गीय भाऊ वालकू इसालगे यांच्या स्मरणार्थ संतोषदादा इसालगे यांच्या वतीने तो वॉच आपण पाहतो आज दिला गेला तो वाकसमध्ये. त्यानंतर आपण पाहिलं गेलं कुलारे विठ्ठल गवलीदादा, छोटी सायकल आई एकविरा वेल्डिंग वर्क्स अंकुश तामाने यांच्याकडून. सर्व मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी संतोष विरले यांच्या माध्यमातून. यूट्यूबचा जो खर्च आहे तो नरेंद्र गोमारे यांच्याकडून. स्मार्ट वॉच आहेत विजय गोमारे, सुभाष मस्कर ते आयवा जेलसाठी आहेत. आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी सहकार्य दिलं ते रामदासजी हजारे, अनिलजी जाधव, दिलीपजी मिनमिने, संदीपजी मोरे, संजय गवली, अशोकजी ठोंबरे, हरेश गायकवाड, राहुल हजारे, शरद हजारे, प्रभू चौधरी, अखिलेशभाई, मुकेशभाई, रामजीभाई, सावलाराम शेठ, हरेशभाई, कल्पेश खडे, किशोर दलवी, गुरु शिंगटे, रिंकू शेठ सिंग, जगदीशजी पेरणे यांच्यापासून मनातून धन्यवाद. जे ग्राउंडसाठी जो सर्वात मदत आहे ती म्हणजे हरिओम शेठ, ग्राउंडवरून आर्थिक मदत त्यांच्या माध्यमातून पाणी पुरवठा या स्पर्धेसाठी बिस्लरीच्या. सुनीलजी गोमारे आणि दिनेशजी मिनमिने आणि ते पाणी जार आहेत ते सर्व सुनील जोशी आणि मयूर गोमारे यांच्याकडून. जी इंटरनेटची सेवा आहे जगदीशदादा गोमारे आणि विलासजी गोमारे यांच्या माध्यमातून ही सेवा पुरवली. अजूनही कुणाचं नाव राहिलं असेल जरूर ते आपण जसं वेळ भेटेल तसं जॉईन करूया. तर स्वर्गीय सुरेश हजारे यांच्या स्मरणार्थ महेंद्र हजारे यांच्याकडून ती सायकल आपण पाहतो उत्कृष्ट फलंदाजी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. हॅलो दत्तादा गायकर, पांडुरंग माली, मंगेश गोमारे यांच्याकडून चेंडू पुरवण्यात आलेले आहेत. आणि स्टंप आपण पाहतो मयूर हजारे यांच्याकडून स्टंप्स आम्हाला देण्यात आलेले आहेत. खऱ्या अर्थाने सर्वांचं आपण पाहतो मनापासून कौतुक करूया. तर सुभाषजी मस्कर आणि दिवेश हजारे यांच्याकडून मैदानी जे पाण्याची व्यवस्था होती टँकरची व्यवस्था ती त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. जरूर आपण पाहूया पुन्हा एकदा मैदानावरती विजयासाठी नवनाथ गरज आहे ती 24 धावांची. या ठिकाणी समोर उडवला चेंडूला लॉंग ऑन झोन मध्ये वाईडिश होता. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. रन्स मिळतीलचा इत्याला निलेश महालेचा दणका. बेहतरीन षटकार. थँक्यू संजय क्षीरसागर यांच्याकडून. स्वर्गीय जनार्दन स्मृती क्रीडानगरीच्या माध्यमातून पारितोषिक असेल
षटकार हॅट्रिकला 500 रुपयाने. प्रवीण क्षीरसागर यांच्याकडून 500, 2000. हा पारितोषिक हा इथे पाहतो आपण पंचांनी 2 हात केले सवांतर. आणखीन एक धाव जोडली जाईल अवांतर. एका धावेने स्कोर कार्ड अग्रेसर होतोय. 45 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती आहेत. धावांचा पाठलाग सहजरित्या या ठिकाणी केला जातोय. या ठिकाणी पाहतोय बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. इथे जेल ड्रॉप. इथे खूप मोठा जेल विकेट खूप मोठा होता. दादा मोक्याच्या शेणी दिली संघाला धोक्याची घंटा. जेल ड्रॉप केलाय. प्रेक्षकांनी खचाखच भरलंय. दादा खऱ्या अर्थाने जे ही टेकडी आहे ना, टेकडीवरून बसण्याची मजा वेगळी आहे. साईटला आपण पाहतो तिथं आनंदात आपण पाहतो मॅचचा आनंद घेतात. निलेश महालेला दिलेलं जीवदान म्हणजे एखाद्या वाघाला शिकार अर्धवट सोडत असताना त्याला गावात सोडणं. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय 47 झाले. अजूनही विजयासाठी 9 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. इथे पाहतो आपण इथे 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 गरीबी में आटा गेला. वाईट चेंडू. पुन्हा एकदा एक्स्ट्रा धाव जोडली जाईल. संजय दादा जनार्दन स्मृती क्रीडानगरीच्या माध्यमातून 2 षटकार आले तरी 500 रुपये पोच झालेले आहेत. इथे जेलबाद. जेवेन दादा खऱ्या अर्थाने पाहतो ना आपण एका ठिकाणी नवस मागतो. नवसाला आपण काहीतरी ठेवून येतो. नवस पूर्ण झाला तर ठीक आहे, नाही झाला तरी ते पैसे आपण वापस घेऊन येत नाहीत. पण असं जर नवस आमच्यासाठी ठेवलं तर आयोजकाकडे आम्ही जाणारच नाही ना. बरोबर ना. कशाला आयोजकाकडे जायचं. म्हणजे असं नवसाला जे ठेवून येतं ते परत घेता जायचं ना. मंदिरात दिलेली वस्तू परत घेता का नाही. तसं हे आम्ही पण एक ओके. वेल घेऊ नका. वेल घेऊ ना निखिल. प्रत्येक वेळी सांगितलं जाईल वेल घ्यायचं नाहीये. तर धावसंख्या अजूनही आपण पाहतो विजयासाठी जी गरज आहे 8 चेंडू आणि 14 धावांची गरज. खूप मोठं लक्ष. काल पाहिली होती एक मॅच. रिषभ पंतची मॅच होती काल. 6 बॉल 9 रन डिफेंड केले आविष्कारने. एक चेंडू 4 धावा पाहिजे होत्या. तिथपर्यंत नेली होती मॅच. हा 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 एक जोक आहे मंदार. बरोबर बोलला. साला माझी चेन्नई माझी दिल्ली माझा आहे. साला मुंबईच्या विरोधात का. अरे मित्रांनो आपली मुंबई ना महाराष्ट्रामध्ये ट्रॉफी आहे यार. शुभ्रा निधी पिंपलोली संघाचा कर्णधार. आयोजकांशी लगेच संपर्क साधायचे. चला मॅच सुरू होण्यापूर्वी दीनानाथ आयोजकांशी संपर्क साधा. गोलंदाज तयार. इथे शॉर्ट टर्मला शतरक्षा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी केला होता. एक धाव आपण या ठिकाणी पाहतोय. एक धाव खूप महत्वाची असेल या ठिकाणी. तसं तेच असं काय मुंबई महाराष्ट्रात असल्या का नाही तिचं पाठबळ द्यायलाच लागेल ना. बघा ना एक साधा उदाहरण आहे. आपला कर्जत तालुक्याचा संघ जर बाहेर कुठे खेळत असले 4 संघ तरी खेळत असेल तरी पाठबळ असं आपल्या कर्जत तालुक्याचा संघ तिकडे विजय व्हावा हे विचार करत नाही ना. माझा गावातलाच विजय व्हावा. त्याच्यामुळे असं समजा पंढरी शेठ फडके यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मनापासून धन्यवाद. हा आत्ताच ते हल्दीवरून आलेत कल्याणवरून. मनापासून धन्यवाद. इथे थोडासा शॉर्ट राहिला चेंडू. 2 धाव चिते के चपलाईने हरणाच्या गतीने घेतल्या. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती स्कोर कार्ड वरती 51. अजूनही विजयासाठी 11 धावांची गरज आहे. 6-11. महेश कोंडिलकर टेन्शन घेऊ नका.
संकेत शिंगे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. संकेत साहेब एकटे झाले, त्यांची A1 जोडी आहे. हां, संकेतजी शिंगे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचे मनापासून हार्दिक स्वागत या ठिकाणी करूया. अजूनही 11 धावांची गरज. प्रेमजी राणे त्यांचे मनापासून हार्दिक स्वागत. रोहित शिंगटे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे मनापासून हार्दिक स्वागत. या रोहित सर, आपण व्यासपीठावरती यायचे. होऊन दे डीजे होऊन दे. थँक्यू डीजे मास्टर, धन्यवाद डीजे. 11 धावांची गरज आहे. सहा चेंडू 11 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती जय हनुमान पोशी संघाकडून जितेश. नाही ते अगोदर सांगितलंय, मॅच जिंको हारो, मैदानात जे खेळाडू व्यतिरिक्त जो मैदानात प्रवेश करेल तो संघात जिंकला असेल तरी त्याला बाद केलं जाईल. हा, जिंकला असेल तरी त्याला बाद केलं जाईल. आणि यानंतरचे नियम आहेत ना नेरळ परिसरामध्ये हमेशा लागू असतील. मैदानात मॅच जिंको हारो, कोणी टी शर्ट ट्रॅक कोणी काढू नका. हा काढतात दादा, काढलेत माझ्याकडे व्हिडिओ क्लिप आहेत. बाहेर किती नाचा, इथं लय मैदान आहे. वाटलं तर बाजूला उल्हास नदी पण आहे जवळच. एकदा आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती छोटा पॅकेट, बडा धमाका करणार का गोलंदाज जितेश. आज नवीन नवीन खेळाडूंना संधी भेटले आणि जुने जे खेळाडू आहेत ते आज 12, 13, 14, 15 असे बसलेत. आणि खऱ्या अर्थाने गुरु बाहेर आहे, शिष्य आतमध्ये आहे. हा, चला उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 5. चला प्लीज फास्ट घ्या, वेळ तेवढा नाही आपल्याकडे. अजूनही मॅचेस पूर्ण करायचे, मला पाहुण्यांचे स्वागत पण करायचे. चला इथे सुरेख फटका, पॉइंटच्या डोक्यावरून कव्हर पॉइंट जर मध्ये चेंडू पार, रन्स बिल 30चा. इथे आला आदित्यच्या बॅटमधून A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. तर निखिल तिथे लाईन आहेत. निखिल लगेच ते समोर आहे, त्यांना बाजूला घ्या. त्यांचेच 12 प्ले बघा. ए दीपेश, नियम सर्वांसाठी सेम आहेत. सर्वांसाठी सेम. हा, आपला तो बाबू दुसऱ्याचा कार्टा कोलारा गावात मोजला जात नाही, सर्वांसाठी आहे. इथे सुरेख फटका कट केला, चेंडूला गॅप मधून चेंडू ढकललाय, चेंडू जातोय तडव्यान झोन मध्ये. रन्स मिळतील 4. इथे आला विजयाचा हा बेहतरीन चौकार. फक्त खेळाडू आपण पाहतोय हस्तोलन करण्यासाठी मैदानात जातील, त्यांच्या व्यतिरिक्त कोणच मैदानात जाणार नाही. चला पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल. संजय दादा टेन्शन घेऊ नका, मंदिरात दिलेले दक्षिणा पण आम्ही वापस देतो, आम्ही ते भटजी नाही आहेत. पाहुण्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल. आयोजक कमिटी मेंबर चला आपण लगेच. पाहुणे एक मिनिट दादा. चेतनजी गोमारे यांच्याकडून फटाके आहेत. तर चला या ठिकाणी आमचे पाहुणे उल्हासजी धुले साहेब, अविनाशजी शिंदे साहेब, हेमंतजी बैकर साहेब, कल्पेशजी सोनवले साहेब यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. चला आयोजक कमिटी मेंबर चला लगेच.
संदेश दादा हजारे, संदेशजी जोशी, चला आपण लगेच पाहुण्यांचे स्वागत या ठिकाणी का सुभाष दादा मस्कर, राहुल दादा हजारे, चला पाहुण्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी यायचे. कैलास विरले, चला. शुभ्रा निधी पिंपलोली संघ टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. ब्रदर्स धोत्रे संघाची बॅटिंग असणारे संदीपजी